start our chapter number 7, simple linear equation in one variable. Chapter number 7, simple linear equation in one variable. त्याच्यामध्ये इक्वेशन म्हणजे काय? An equation is a mathematical statement that has two expressions separated by an equal sign. The expression on the left side of the equal sign has the same numeric value as the expression on the right side. One or both the expression may contain variables. Equation म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. An equation is a mathematical statement that has two expressions separated by an equal sign. Equation म्हणजे काय? मॅथमॅटिकल स्टेटमेंट असणार आहे. त्यामध्ये इक्वल टू साइन असणार आहे. त्याच्या लेफ्ट हँड साइड असं आपण म्हणतो लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड. त्याचे काय असतील लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडच्या एक्सप्रेशनच्या both the equal sign has the same numeric value. त्यांच्याकडे numeric value जे आहे ते काय असतील सेम असतील as the expression on the right side. One or both expression may contain variables. तर दोन्ही पण म्हणजे राइट हँड साइड असेल किंवा लेफ्ट हँड साइड असेल ते काय असतात एक्सप्रेशन मे कंटेन व्हेरिएबल. त्याच्यामध्ये काय असतील व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल if m increased by 4 is 20, it can be written as m plus 4 is equals to 20, which is an equation. Which is an equation. M increased by 4 is 20. It can be written as m plus 4 is equals to 20, which is an equation. m increased by 4 म्हणजे m मध्ये जर आपण 4 ऍड केले किंवा m जर 4 ही वाढला त्याच्यामध्ये इन्क्रीज झाला तर काय होणार आहे आन्सर 20. मग ते आपण कोणत्या फॉर्म मध्ये ऍड करू शकतो? दॅट इज m plus 4 is equals to 4. m plus 4 is equals to 20. या फॉर्म मध्ये आपण इक्वेशन काय करू शकतो? राईट करू शकतो, which is an equation. So याला म्हणायचं इक्वेशन. त्याची न्यूमरिकल व्हॅल्यू काय असणार आहे 16. 16 plus 4 is equals to 20. म्हणजे इथे काय होतंय इक्वेशन काय होते इक्वल टू साइन मध्ये काय आहे तर ह्याची आणि ह्याची व्हॅल्यू जी आहे ते सेम आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण इक्वल साइन देतोय. b is 8 times y is 32. Example b is 8 times y is 32. It can be written as it can be written as 8y is equals to 30. 8y is equals to 32, which is an equation.
8 टाइम्स y म्हणजेच 32 आहे. इथं मल्टिप्लिकेशन येणार आहे 8 टाइम्स y 8y that is 8y is equals to 32. व्हेरिएबल्स आता एक्सप्रेशन मध्ये व्हेरिएबल आपण कशाला म्हणतो ते आपण स्मॉल लेटरने दाखवलेले असतात म्हणजे इंडिकेट करतो आपण एम असेल आर एस पी क्यू ए बी कोणतेही स्मॉल लेटरला आपण काय असतो व्हेरिएबल्स एक्स मोस्टली आपण कोणत्या व्हेरिएबलचा यूज करतो एक्स व्हेरिएबल आता इथं इक्वेशन raised to 4 plus x cube plus x square plus x is equal to 7 has only one variable which is x. Has only one variable which is x raised to 4 plus x cube plus x square plus x is equals to 7 has only one variable which is x. आता हे जे एक्सप्रेशन आहे किंवा इक्वेशन याच्यामध्ये टोटल किती टर्म आहेत 1 2 3 4 टर्म्स आहेत त्याच्या लेफ्ट हँड साइडला राईटला 1 टर्म हॅज ओनली वन व्हेरिएबल विच इज आता याच्यामध्ये दुसरं कोणतं लिटरल फॅक्टर दिसतोय का नाही एक सोडून सो आपण ह्याला इथं काय म्हणू शकतो which has only one variable that is x दुसरा कोणता y दिसतोय का व्हेरिएबल कुठे नाही म्हणून ह्या एक्सप्रेशन मध्ये काय आहे only one variable that is x व्हेरिएबल. Now the equation has two variables which are x and y. आता ह्या इक्वेशन मध्ये -3x + 7y = 11 has two variables which are x and y. आता ह्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स दिसतात मला x and y there are two variables so the equation -3x + 7y = 11 has two variables which are x and y linear equation. So one variable आता इथं two literal factor आहेत म्हणून इथं two variables या इक्वेशन मध्ये आहेत. आता linear equation कशाला म्हणायचं an equation in which highest power of variable in one order is 1 is known as linear equation. एखाद्या एक्सप्रेशन मध्ये और एखाद्या इक्वेशन मध्ये त्या literal फॅक्टरची म्हणजे व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर म्हणजे एक्सपोनंट त्याचा काय असा पाहिजे 1 पेक्षा जास्त नको 2 x square x cube x raised to 4 अशा व्हॅल्यू नको फक्त ओन्ली 1 x raised to 1 म्हणजे कोणामध्ये ते इंडिकेट करत म्हणजे फक्त ते व्हेरिएबल ओन्ली. The linear equation
an equation in which highest power in which highest power of variables involved is one is known as linear equation. For example, minus 11x plus 7 is equals to 7, minus 8x minus 6y is equals to 9. आता हे जे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत त्याच्यामध्ये व्हेरिएबल बघा. देयर इज एक्स व्हेरिएबल, देयर एक्स अँड वाय टू व्हेरिएबल, इक्वेशन वन व्हेरिएबल, इक्वेशन टू व्हेरिएबल, इक्वेशन इन टू व्हेरिएबल, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर ह्या दोन्हीमध्ये पण रेस टू 1 म्हणजे हायेस्ट पॉवरची 1 आहे म्हणून आपण त्या इक्वेशनला काय म्हणणार आहोत, लिनियर इक्वेशन. त्याच्यामधल्या व्हेरिएबलची जर हायेस्ट पॉवर 1 असेल तर आपण त्याला काय म्हणतो, equation in linear equation. It's called linear equation. In next period we will see linear equation in one variable. Definition of linear equation in one variable.